पाडण्यात आलं। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्ताननं काल हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र तो देखील फोल ठरला। या हल्ल्याला देखील भारतीय लष्कराने उधळून टाकलेला आहे। पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळलेला आहे आणि आता भारतीय वायुदलाने S-400 आपण बघतोय भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल पाडण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने हे मिसाईल पाडण्यात आलंय याची दृश्यही आपण पाहणार आहोत, पण आताची अत्यंत महत्त्वाची बातमी बघतोय की भारतीय वायुदलाने S-400 याने पाक मिसाईल जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकच्या कुरापती सुरूच आहे, मात्र त्या देखील भारतीय लष्कराने उधळून टाकलेल्या आहेत आणि या संदर्भातील सगळ्या माहिती जी आहे ती भारतीय संरक्षण दलाकडून आपल्याला वेळोवेळी मिळते। भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। पाकिस्तानच्या खुरापतींना भारताची चांगलीच चपराक। भारतीय लष्कराने पाक मिसाईल जे आहे ते पाडून काढलंय, उधळून टाकलंय आणि पाकिस्तानच्या रडारवर हल्ला केला। पाककडून काल रात्री मिसाईल हल्ला करण्यात आला आणि यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं। पाकमध्ये इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये हल्ला करण्यात आला। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये दहशतीचं वातावरण जे ते बघायला मिळते। अनेक शहरात सायरन वाजवण्यात आलेले आहेत। पाकमध्ये ऑपरेशन सिंदूरमुळे ज्या पद्धतीनं पाकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये भारतीय लष्कराने पाकचं रडार देखील उद्ध्वस्त केलंय। पाकमध्ये इस्लामाबादसह अनेक शहरात आता सायरन वाजवले जात आहे। पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण आता भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या खुरापती सुरूच आहे। काल देखील काही ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र तो हल्ल्याचा प्रयत्न देखील भारतीय लष्कराने उधळून टाकलेला आहे। आणि आपण बघतोय की भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र गुजरात, राजस्थान, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अवंतीपुरामध्ये पाकने हल्ल्याचा प्रयत्न केला। पंजाबमध्ये देखील लुधियाना, अमृतसरमध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून तब्बल भारतातील 15 ठिकाणी हा हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर भारतीय लष्कराने हा हल्ल्याचा प्रयत्न उधळून टाकलाय।